शेतकरी डाऊन पाहतोय की सध्या राज्यभरात अनेक ठिकाणी दूध भेसळचं रॅकेट चर्चेत आहे. आपल्या तालुक्यातही कारवाई झाली, आंबेगाव तालुक्यात कारवाई झाली. या संदर्भात शिवसेनेची भूमिका नेमकी काय? जय शिवराय. विषय असा आहे की आयुक्त तुकारामजी मुंडे साहेब आल्यापासून खऱ्या अर्थाने याला चालना मिळाली. गेल्या अनेक वर्षापासून करायचं हे रॅकेट चालू असं एक आता अंदाज येतो. आणि जे याच्यामध्ये सहभागी आहेत आपण जर पाहिलं तर दूध हा जो विषय हे लहान मुलांना देतो आपण, हॉस्पिटलमध्ये पेशंट असेल त्यांना देतो, वयस्कर माणसांना देतो, आम्ही चहामध्ये घेतो, जेवणामध्ये घेत असतो. आणि तिच्यामध्ये हे भेसळ जे चालू आहे म्हणजे अतिशय वाईट गोष्ट आहे. ही जीवनाशी रिलेटेड आहे. हे म्हणजे खऱ्या अर्थानं देशद्रोहीपणाचा खरं गुन्हा याच्यावर झाला पाहिजे. कारण की हा जीवना मरणाचा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये आपण पाहतो की मला वाटतं काहीतरी शॅम्पू काहीतरी टाकला होता. आणखी एक तर व्हॉट्सअपला असं आलं होतं की त्याच्यामध्ये WC बॅक्टेरिया भेटले. म्हणजे वाचल्यानंतर ते दूध म्हणजे चहा पिण्याचं सुद्धा नकोशी वाटायला लागलं. म्हणजे पैशासाठी हे कुठल्या थराला लोक गेलेले आहेत. हा विषय असा आहे त्याच्यामध्ये की मी तर म्हणतो जे कॅन्सर बिन्सर जे आजार होतात की याचंच काहीतरी असावं असं आम्हाला वाटायला लागलं. त्याच्यानंतर हिच्यामध्ये आणखी इन्क्वायरी मला वाटतं अशी व्हायला पाहिजे की इथून मागच्या कालखंडामध्ये ज्यांचं दूध ज्या क्वांटिटीमध्ये जात होतं आणि ते जर आता अचानक जर कमी झालं असेल तर त्यांचं सुद्धा इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे हा गुटखा जो आहे, गुटख्याचा सुद्धा विषय आहे. ज्या पानटपऱ्या बंद झाल्या असतील त्यांचं सुद्धा इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. आणि मला अशी पण माहिती मिळाली की काही हॉटेलमध्ये आता पनीरच मिळत नाही तांबेसाहेब. मग जे हॉटेलमध्ये पनीर मिळत नाही ते हॉटेलचं सुद्धा इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. मग इथून मागं तुम्ही ते वापरत असाल, मग ते कुणून घेत होते, काय घेत होते, तो इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. पण हे सर्व इन्व्हेस्टिगेशन झाल्याशिवाय याच्यावर बंदी येणार नाही. आणि मला वाटतं याच्यामध्ये हे मोठमोठ्या डेऱ्या आता आलेल्या आहेत, परंतु काही छोट्या डेऱ्या सुद्धा याच्यामध्ये असू शकतात. बरं, याच्यामुळे आता हे मला वाटतं महिनाभर झालं हे चालू झालेलं आहे. पण महिनाभरामध्ये अस्वक साहेब 3 ते 4 रुपये लिटरचे भाव वाढलेत. मग एवढं दुधाचं लगेच शॉर्टेज आलं. मग एवढं 2 नंबरचं दूध वापरत होते, भेसळयुक्त दूध वापरत होते. शेतकऱ्यांच्या दुधाचे 3 रुपयाने भाव वाढले. आणि हे जर असं जर काही दिवस आणखी जर चालू जर ठेवलं, हिच्यावर जर असं जर धाडी पडत राहिल्या तर मला वाटतं आणखी शेतकऱ्यांचं कमीत कमी 5 ते 6 रुपयाचा फायदा व्हायला पाहिजे. मग हिच्यात शेतकऱ्यांचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. आणि हे मध्येच जे करतात ना, आता बरेचसे आपल्या जुन्नर तालुक्यातली काही नावं आलेली आहेत, आंबेगाव मधली आहेत, आणखी दुसरे आणखी लांबची नाव आहेत. परंतु यांच्यावरती हा खऱ्या अर्थानं मनुष्यवधाचाच गुन्हा लागला पाहिजे. आणि तुम्ही एक भाषण ऐकलं असेल, अजय दादा आज आपल्यामध्ये नाही, ते दुर्भाग्य आहे आपलं, पण दादांचं एक भाषण आहे. दादांनी सांगितलं जर तुम्ही जर भेसळ जर केली तर कमीत कमी 3 ते 4 वर्षाचा तुम्हाला सजा होऊ शकते, हे दादांनी सांगितलेलं आहे. तेव्हा असे मोठ्यात मोठी सजा ही खऱ्या अर्थानं ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. आणि भेसळ कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे, कारण हा जीवनामानाचा प्रश्नच आहे. धन्यवाद. शिवसेनेच्या माध्यमातून आपण काय याच्यावर आंदोलन असेल, निवेदन असेल, काही कोणाला देणार आहात का? आंदोलनाचा विषय आम्ही मागे घेतला होता याच्या वर्षी, परंतु काय झालं, अचानक 6 तारखेला गव्हर्नमेंटने हाय अलर्ट दिला आणि तो ऍक्च्युली काही दिवस स्थगित केलाय. पण पुढल्या काळामध्ये आम्ही तो विषय परत आंदोलनामध्ये घेणार आहोत.